नमस्कार मित्रांनो, आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील घरकुल योजनेचे पैसे मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या 2 महत्त्वाच्या कागदपत्रांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। घरकुल योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 20 लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत। प्रत्येक ग्रामपंचायतीला ठराविक टार्गेट देण्यात आले आहे। 1 जानेवारी 2025 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे। या अभियानांतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून 2 मुख्य कागदपत्रे मागवली जात आहेत। बँक पासबुक, जी बँक आधार लिंक आहे ते पासबुक, आधार कार्ड। जर तुमच्या बँक खात्याला डीबीटी ही सुविधा सक्रिय नसेल किंवा आधार कार्ड लिंक नसेल तर पैसे खात्यामध्ये जमा होणार नाहीत। त्यामुळे लाभार्थ्यांनी हे दोन्ही कागदपत्रे तात्काळ आपल्या ग्रामपंचायतमध्ये जमा करावे। ज्या लाभार्थ्यांना आधीच हप्ता मिळाला आहे त्यांनी ही कागदपत्रे पुन्हा देण्याची गरज नाही, परंतु नवीन मंजूर लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी। कागदपत्र जमा करण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक किंवा संगणक ऑपरेटर यांच्याशी त्वरित संपर्क साधा आणि कागदपत्रे त्यांच्याकडे देऊन टाका। जर तुम्ही घरकुल योजनेसाठी पात्र असाल तर या महत्त्वाच्या संधीचा लाभ घ्या। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढच्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद। पुन्हा भेटूया नव्या माहितीसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।